प्रस्थान. आता आपण येथून निघालेलो आहे आपल्या घरापासून खर्ड्या किल्ल्याकडे प्रस्थान. आता आपण जामखेडमध्ये आहे. येथून खर्ड्याला रोड गेलेला आहे. 20 किलोमीटर लांब आहे खर्डा. तर पाहू शकतो ही चौक आहे. तर इथून आपल्याला जायचं. नमस्कार आणि शिव सकाळ. आज आपण आलेलो आहे शिवपट्टणम उर्फ खर्डा हा किल्ला पाहण्यासाठी, जो येतो जामखेड तालुका अहमदनगर जिल्हा येथे हा किल्ला येतो. किल्ला थोडक्यातच आहे पण अतिशय सुंदर व अवशेषपूर्ण आहे. म्हणजे खूपच चांगले प्लेसेस आहेत पाहण्यासाठी. तर आज आपण तो किल्ला पूर्ण फिरणार आहे व गावात गडी पण आहे, त्याचाही वेगळा व्हिडिओ येणार आहे. चला पाहू. पुण्याहून तब्बल 4 तासाचा प्रवास करून आपण या ठिकाणी आलेलो आहे. खर्डा या किल्ल्यावर येण्याची इच्छा होती आणि आज फायनली सक्सेस झाला तो प्लॅन. व समोर पाहू शकतो खर्डा या किल्ल्याचा भगवा. खर्डा किल्ला हा बलाघाटाच्या डोंगर रांगेत वसलेला आहे. खर्डा हे अहमदनगराच्या दक्षिणेला 100 किलोमीटर वर जामखेड तालुक्यातील महत्त्वाचे शहर आणि व्यापारी ठाणे आहे. खर्डा शहराची उभारणी सुलतान राजे निंबाळकर यांनी 17व्या शतकात केल्याचे पुरावे आपणास सापडतात. गावामध्ये पुरातन गडी राजवाडा आहे. किल्ल्यावर अनेक असे सुंदर जागा आहेत जे आपण पाहायला आपलं मन एक्साइटिंग होतं. व येथेच आपल्याला एंट्रन्सला येथे काही तोफगोळे हे भेटतात. मुख्य प्रवेशद्वारातून आपण आत आल्यानंतर प्रथम या ठिकाणी आपल्याला पाहू शकतोय या किल्ल्यामध्ये जे तोफगोळे सापडले ते तोफगोळे या ठिकाणी असे व्यवस्थित असे ठेवण्यात आलेले आहे. तर आपण हडपसरवरून निघालो. हडपसरवरून दौंडवरून श्रीगोंद्यावरून खर्डा येथे आपण आलेलो आहे. एक भुयार पाहिलेला आहे व त्याच्याच बाजूला दुसरा एक भुयार आहे धान्य साठवण्यासाठी कोठार. तेही आता पाण्यासाठी आपण आतमध्ये जात आहे. हे पाहू शकतोय असं या ठिकाणी धान्य कोठार आहे. आता आपण प्रवेशद्वारामधून आत आलेलो आहे व येथे कोठार होते ते पाहिलेले आहेत व तोफगोळे वगैरे पण पाहिलेले आहेत. व या विहिरीमध्ये उतरण्यासाठी बाजूला आपणाला या ठिकाणी पायऱ्यासुद्धा आपणाला पाहायला भेटत आहेत. ही पाहू शकतो आपण. हा जो आहे मुख्य प्रवेशद्वार आहे. मुख्य प्रवेशद्वाराच्या बरोबर समोर आपणाला एक ही वास्तू पाहायला भेटत आहे व या वास्तूच्या वरच्या बाजूस आपणाला मागाशी सांगितल्याप्रमाणे एक हा शिलालेख असा पाहायला भेटत आहे. ही जी वास्तू आहे व विहीर आहे त्याच्या बाजूला या ठिकाणी आपण पाहिलं तर असं आपणाला हे बांधकाम पाहायला भेटत आहेत. हे मे बी त्यावेळेचे वाडे असावेत. आता आपण खालचा भाग बघितलेला आहे. तर 2 शिलालेख आपण पाहिलेत. आता आपण वरच्या बाजूला जाणार आहे व 3रा शिलालेख सुद्धा शोधणार आहे. खूप लांबवरचा परिसर आपणाला इथून पाहायला भेटतो. त्या ठिकाणी एक तोफ आहे. ठिकाणावरून आपणाला खर्डा किल्ला आणि खर्डा गाव व्यवस्थित असं पाहायला भेटत आहे. खर्डा गावामध्ये एक आपणाला गडीसुद्धा पाहायला भेटते. पट्टणम हा जो खर्ड्याचा किल्ला आहे हा किल्ला पाहत असताना तुला कोणत्या किल्ल्याची जास्त म्हणजे आपण असं वाटतंय की बाबा चांगला किल्ला? नानी दमन, मोठी दमन, नानी दमन आणि मोठी दमन ना, हे किल्ले या श्रेणीमध्ये मोडले जातात. व याही ठिकाणी आपण पाहिलं तर अशी सोय करण्यात आलेली आहे दोन्ही बाजूनी खाली उतरण्यासाठी. या ठिकाणी आहे त्या 5 ते 6 ठिकाणी आपणाला तशी सोय केलेली पाहायला भेटत आहे. आपणाला या खर्ड्या गावामध्ये खर्ड्याचा भुईकोट आहे हा खर्ड्याचा किल्ला. तसेच एक गडीसुद्धा आहे व 12 ज्योतिर्लिंग मंदिर हे एक आहे. आणि 12 ज्योतिर्लिंग सोडून अजून एक आपणाला सिद्धेश्वर असं किंवा एक सिद्धेश्वराचं मंदिर आहे. खर्डा गाव आहे पाहू शकतो आपण. आणि हा भुईकोट आहे. गावात एक गडी किंवा राजवाडा आहे तोही आपण पाहणार आहे. हे झाल्यानंतर पाहू शकतो. विहिरीला जागा आहे.
व मोठेची सुद्धा या ठिकाणी सोय करण्यात आलेली आहे। या ठिकाणावरून जर पाहिलं तर आपल्याला मुख्य प्रवेशद्वार असं पाहायला भेटत आहे। समोरच्या बाजूस पर्शियन भाषेतील शिलालेख पाहायला भेटत आहे। वर एक तोफ आहे। असा आपल्याला या ठिकाणी सुंदर निरीक्षण करता येतं। पण तो जो मराठीतील शिलालेख आहे तो पाहत आहे, परंतु या ठिकाणी वटवाघळांचे खूप मोठ्या प्रमाणात साम्राज्य असल्यामुळे आपण शिलालेख पाहू किंवा नाही पाहू, परंतु शोधू आपण। मुख्य दरवाजातून आत आल्यानंतर या ठिकाणी आपण पाहू शकतोय मराठी भाषेतील शिलालेख या ठिकाणी पाहायला भेटत आहेत। मराठीतला शिलालेख एकूण 3 शिलालेख आपण आतापर्यंत या गडावर पाहिलेले आहेत। तिन्ही शिलालेख आपण व्यवस्थित असे पाहिलेले आहेत, पाहू शकतो आपण। व आता आपण जी तोफ आहे मुख्य प्रवेशद्वाराच्या वरच्या बाजूस त्या ठिकाणी बुरुजावर आपण आता चाललेलो आहे। बालेकिल्ल्याचा हा शेवटचा भाग आहे व त्यानंतर आपण खंदक आणि रणमंडल पाहणार आहे। आता आपण येथे पाहू शकतो, आपण येथे तोफाच्या वरच्या बाजूच्या इथं आलेलो आहे व येथून आपल्याला महादरवाजा दिसत आहे व या बाजूचा पण दरवाजा दिसत आहे व समोर आहे मराठी भाषेतला शिलालेख। आता आपण नवीन काळातली तोफ पाहण्यासाठी जात आहे। तोफ तर नवीन काळातली आहे, पण बुरुज आता थोडासा ह्याचा स्ट्रक्चर नीट बांधण्यात आलेला आहे आणि ह्याच्यानंतर रणमंडळ पण आहे बाजूला, अजून आपल्याला पाहायचा आहे तो। आजचा आपला प्लॅन होता खर्डा किल्ला व 5 गडी। त्यामध्ये खर्डा हा 90% आपला झालेला आहे व अजून 10% तो आपल्याला रणमंडळ पाहायचा आहे। तर आता निघूया। किल्ला पूर्ण पाहून आता आपण परतीच्या प्रवासाला निघत आहे। आता आपण रणमंडल हे पाहण्यासाठी जात आहे। या बाजूला खंदक आहे व या बाजूला आपला किल्ला आहे व आपण येथून रणमंडलला इथून सरळच जायचे आहे व या बाजूला पूर्ण बाजूने खंदक पाहू शकतो। हे पाहू शकतो इथून रणमंडल सुरू झालेला आहे। खूपच सुंदर असं रणमंडळ आहे। किल्ला खूपच सुंदर होता व किल्ल्यावर रणमंडलची रूप खूपच चांगलं दिसते। येथे पाहू शकतो रणमंडलच्या मध्ये एक असा रूम आहे किंवा एक कोठार आहे। असं या पूर्ण रणमंडलला एक 3-4 कोठार आहेत। येथे पाहू शकतो एक ढासळलेला कोठार आहे, 2 कोठार झालेले आहेत आपले। पुढं हे पाहू शकतो आपला 3रा कोठार हे पण थोडंसं पडझडलेलं आहे, तर 3 झालेले आहेत। आणि हे पाहू शकतो पुढं अजून एक कोठार, हे 4था नंबर कोठार आहे आपलं, हे पण झालेलं आहे। आणि हे 5वं कोठार हे पण झालेलं आहे, पण हे कोठार जरा जमिनीत धसलेलं आहे। या बाजूची जमीन जरा वर आलेली आहे। येथून पुढे रस्ता बंद झालेला आहे म्हणून आपण हे टाके पाहून परत मागे जाऊया। आपण आता वरील पाहू शकतो हे आपण या रणमंडलच्या इथं पुढंच हे टाके होते व येथून वर चढलेलो आहे आपण। या बाजूला आपण पाहू शकतो गाव दिसत आहे, खर्डा गाव दिसत आहे। या बाजूला हे बुरुज टाइप आहे रणमंडलला आणि यातून हे भिंत आणि समोर अजून एक बुरुज टाइप आहे। खूपच सुंदर असा हा खर्डा किल्ला आहे। प्रत्येकाने नक्कीच या किल्ल्याला भेट द्यावी, एक विनंती। खर्डा किल्ला हे आपल्याला नगर हा खंदक आहे या दौऱ्यात, म्हणजे आपला जो दौरा आहे नगर बीडचा दौरा, या दौऱ्यामधला हा आपला पहिला नंबर किल्ला आहे व अजून 5 किल्ले किंवा गडी आपल्याला बघायचे आहेत। तर आता वेळ आलेली आहे परतीचा प्रवास सुरू करायला, तर चला। शिवपट्टणम
या किल्ल्याचा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल तर या व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आपल्या चॅनल जय ॲडव्हेंचर्सला सबस्क्राईब करा. आपल्या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर शेजारची जी घंटा आहे तिलाही दाबा, म्हणजे तुम्हाला नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी मिळेल. तोपर्यंत बाय बाय.